आता पाहूयात बातम्या विस्तारानं। संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचं आज पंढरीकडे प्रस्थान झालेलं आहे। पालखी रथाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। ब्रह्मा सोपान या अक्षरांची फुलांमध्ये सजावट करण्यात आली आणि पालखी रथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। लक्ष्मण, टाळ मृदंगाचा गजर आणि एक सूर एक तालामध्ये थिरकणारे वारकरी हे दृश्य वर्षभरामध्ये या वारीच्या काळातच दिसतं, ते तुम्ही अनुभवताय। तुमच्या शब्दामध्ये ही दृश्य जी आहेत ती तुम्ही सविस्तरपणे सांगा। निश्चितच वृषाली जी जाता पंढरीशी सुख वाटे जीवा ही मनोअवस्था प्रत्येक वारकऱ्यांची झालेली आहे। तांबळी नदीच्या काठावरती वसलेलं संत सोपानदेव महाराज मंदिर अगदी भक्तिमय झालेलं आहे। आपण बघू शकतोय की वारकऱ्यांच्या भक्तीला कशा पद्धतीने अगदी उधाण आलेलं आहे। टाळ मृदुंगाचा निनाद आणि काटोकाट भरलेली वारकऱ्यांची ही भक्ती निनादामध्ये अगदी भक्तिमय असं हे वातावरण सध्या सासवड नगरीमध्ये झालेलं आहे। एकीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी, तर दुसरीकडे त्यांचेच बंधू संत सोपानदेव महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने आज प्रस्थान ठेवते आहे। आपण बघू शकतो की वारकऱ्यांमध्ये अगदी उत्साह फुललेला आहे, नाविन्य फुललेलं आहे, चैतन्य फुललेलं आहे आणि हा अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवाचा हा सोहळा खरं तर हा भूलोकीचा स्वर्गीय सुख आहे, स्वर्गीय अनुभूतीची प्रचिती देणारा हा सोहळा आहे आणि अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सध्या या पंढरीच्या दिशेने पंढरपूरच्या विठ्ठलाची अनामिक ओढीने या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि सध्या आपण बघू शकतोय की संत सोपानदेव महाराजांची पालखी प्रस्थान सोहळा अगदी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। वारकऱ्यांमध्ये अगदी चैतन्य आहे, भक्तिमय आहे आणि वातावरण सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, हे कुठेतरी भाव जे आहे ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेले आहेत। वर्षभर वारकरी खरं तर ह्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतो की केव्हा वारी येते आणि या वारीमध्ये आम्ही सहभागी होतोय। भक्तिमय वातावरणामध्ये वारकरी अक्षरशः तल्लीन होऊन दंग होऊन सहभागी झालेले आहेत। धन्यवाद लक्ष्मण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, आढावा घेण्यासाठी।